धम्मपद 72वी गाथा. बालवगो 13वी गाथा. यावदेव अनर्थाय यत्तं यन्तं बालस्य जायति हन्ति बालस्य सुखं मुद्धमस्य विपातयन्. याचा अर्थ पुस्तकात जो दिलाय तो मी जो तुम्हाला पाठवलेला आहे तो वाचतो मी. आणि तो योग्य अयोग्य आहे नाही हा पण हा भाग नंतर पाहूया. मूर्खाला जेवढे काही ज्ञान असते ते त्याच्यासाठी अनर्थकारक असते, अहितकारक असते. ते त्याची मूर्धा, मूर्धा म्हणजे प्रज्ञा म्हटलेला आहे. मूर्धा म्हणजे मस्तक म्हटलेला आहे. त्याची प्रज्ञा किंवा त्याचं ज्ञान उतरवून त्याच्या पुण्यकर्माचा नाश करते, असा या गाथेचा अर्थ सांगितलेला आहे. आता ही थोडीशी भयंकर गाथा आहे. भयंकर म्हणजे सत्य आहे पण भयंकरता आहे. आता आपण शब्दशः अर्थ पाहूया थोडासा. यावदेव म्हणजे यावत एव असं दोन शब्द आहेत ते. यावत आणि एव म्हणजे जेवढं काही. यावत यावत तेव अनर्थाय, जे काही आहे ते अनर्थ निरर्थक आहे. अनर्थ त्याचं त्याच्यासाठी ते अहितकारकच असतं. अ- म्हणजे आता आपण लक्षात घेऊ कोणाकडं, ज्या बालाकडं, ज्या अज्ञानी माणसाकडं, ज्या असमंजस माणसाकडं जर ज्ञान असेल तर ते त्याच्यासाठीच अनर्थकारक असतं. आता का असतं याचा आपण थोडासा विचार करूया, चर्चा करूया. आज आपल्याला चर्चेला भरपूर वाव आहे कारण हे सगळं आपल्या आजूबाजूला दिसतं हे. आणि आपल्यात पण असू शकतं असं काही नाही. कारण आपल्यामध्ये पण बालपण आहे. आपण बालक जरी नसलो तरी बालपण हे आपल्यात पण आहे. कारण अविद्या आहे. कारण बरंचसं अज्ञान आहे. बरीचशी अजागृत अवस्था आहे. स्वतःचं भान नाही, सती नाही, तर ती बाल अवस्था आहे. तर हे आपल्याला पण लागू पडतं आणि इतरत्र पण लागू पडतं. तर यावत एव असे दोन शब्द आहेत ते त्याचं यावदेव केलेलं आहे. ते जेवढं काही आहे ते अनर्थाय आहे, अनर्थकारक आहे. य य तो हा जो शब्द आहे नियंतं असा शब्द आहे तो. नियंतं म्हणजे जे ज्ञान आहे ते ज्ञात. ज्ञान असा शब्द आहे पालीमध्ये. आपण ज्ञान ज्याला म्हणतो त्याला पालीत ज्ञान म्हणतात. ज्ञान तो ण पण नाही, न पण नाही, ज्ञ पण नाही. ज्ञान. तर जे काही ज्ञतंग आहे म्हणजे ज्ञात आहे, जे काही ज्ञान आहे. बालस्य जायती, जे त्या बालाकडे म्हणजे ज्या अज्ञानी माणसाकडे जे काही ज्ञान असतं. जायती म्हणजे त्यानं मिळवलेलं. अं, अर्जित. अर्जित म्हणजे त्यानं मिळवलेलं. जायतो म्हणजे त्याच्यात त्याच्यात निर्माण झालेलं, की त्यानं मिळवलेलं जे काही जेवढं काही ज्ञान असतं ते त्या बालासाठी, त्या अज्ञानी माणसासाठी अनर्थकारक असतं. का? पुढं पाहू आपण. त्याच्यात असं म्हटलं हंती. हंती म्हणजे त्याचा नाश करणारच असतं इथपर्यंत म्हटलेलं आहे. हंती बालस्य, त्याचा नाश करणारा असं नाही त्याचा अर्थ. हंती बालस्य सुख कंसंग. आता सुख कंसंग म्हणजे जे काही सु म्हणजे चांगलं, आणि जे काही चांगलं आहे किंवा सुख म्हणजे शुक्ल असा अर्थ आहे. शुक्ल म्हणजे जे काही चांगलं आहे, शुभ आहे, चांगलं आहे. जेवढं काही त्याच्यात चांगलं आहे त्या चांगल्याचा पण, त्या बालातल्या चांगुलपणाचा पण, चांगल्याचा पण ते ज्ञान त्याचा नाश करतं असं
असा भयंकर निष्कर्ष इथं दिलेला आहे. का असं होतं आपण पाहूया आपण ते. सत्य आहे ते, पण धक्कादायक आहे. हंती बालस्य सुकंसं. हंती म्हणजे हत्या करते त्या बालाच्या, त्या असमंजस माणसाच्या चांगल्या चांगल्या गोष्टींचं सुद्धा चांगल्या गोष्टींचा सुद्धा ते ऱ्हास करतं, हंत हंत करतं, हत्या करतं, विनाश करतं. मुद्धमस्स. मुद्धमस्स म्हणजे अं, मूर्ध मूर्धम, म्हणजे मूर्ध म्हणजे शरीर, शिर ज्याला आपण काय म्हणतो, डोकं. म्हणजे डोकं म्हणजे ज्ञान. आता इथं प्रज्ञा शब्द वापरलाय, पण बालाकडं प्रज्ञा असूही शकते. काही जेवढं त्याला समजतं तेवढी प्रज्ञा त्याच्याकडे असते. परंतु तरी ती त्याच्यासाठी घातक असते, बालासाठी. आणि ती त्याला विपातयन करते, म्हणजे त्याला 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 विनाशाकडे नेते, खाली घेऊन जाते. विपात म्हणजे निपात, नाश. त्याला विपात करणे म्हणजे खाली पाडणे, त्याला पराजित करणे, पराभूत करणे, त्याचा नाश करणे, असा याचा अर्थ केलेला आहे. मूर्खाला जेवढे काही ज्ञान असते ते त्याच्यासाठी अनर्थकारक असते. ते त्याची मूर्धा म्हणजे प्रज्ञा उतरवून त्याच्या पुण्यकर्माचा नाश करते, त्याच्या सत्कर्माचा, सुखकंसंग जेवढं काही चांगलं आहे त्याचा ती नाश करते, असा शब्दशः याच्यामध्ये अर्थ निघतो. आता असं का म्हटलं असेल बरं? कारण बाल कोण आहे हे समजून घ्यावं लागतं आधी. बाल बाल अवस्था, बाल ही अवस्था आहे. बाल असमंजसपणा, अर्धवटपणा, अर्धज्ञानीपणा किंवा अज्ञानीपणा, अजागृत अवस्था, अविद्या, सती नसलेली अवस्था, त्याला कळतच नाही. परंतु बालाला कळो नाही तर न कळो, त्याची इंद्रिय ही ज्ञान घेण्याचं काम करतातच ना. कारण अज्ञानी माणसाला पण समजा त्याला लिहिता वाचता येतं किंवा ऐकून त्याला माहिती होत असेल, तर ज्ञान त्याला मिळणार, कारण त्याची इंद्रिय काम करतात. ज्ञानेंद्रिय ही ज्ञान घेण्याचंच काम करतात. मग माणूस समंजस असो नाहीतर असमंजस असो, बाल असो नाहीतर तज्ज्ञ असो, पंडित असो, ज्ञान दोघांनाही मिळतं. पण पुढची जी प्रक्रिया आहे, ज्ञानाच्या पुढची प्रक्रिया, तिथे तिथे प्रॉब्लेम असतो. कारण ज्ञान मिळणं ही सोपी गोष्ट आहे. कारण ज्ञान मिळणं हे ज्ञानेंद्रियाचं काम आहे. आपण काहीतरी पाहतो आणि पाहत पाहत शिकतो किंवा वाचतो. वाचता वाचता आपल्याला ज्ञान मिळत जातं. जेवढं आपण वाचन करतो तेवढं आपल्याला त्या पुस्तकातलं ज्ञान मिळत जातं. जेवढं आपण बाकीचं बाहेरचं पाहतो, व्यवहारातलं ज्ञान आपल्याला मिळतं. जे आपण ऐकतो ते ऐकून आपल्याला ज्ञान मिळतं. आणि हेच ज्ञान जे आहे ना, हे पुस्तकं येण्याच्या आधी हेच ज्ञान काम करायचं. त्याला श्रुतमय प्रज्ञा म्हटलेलं आहे. श्रुतमया पय्या, श्रुतमया पඤ्या, श्रुतमय प्रज्ञा असं त्याला म्हटलेलं आहे. कारण हे ज्ञान पूर्वी म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर काही दिवस पुस्तकं बाहेर येईपर्यंत, छपाईचा शोध लागेपर्यंत, छपाईचा म्हणण्यापेक्षा अक्षर लिहिता पूर्वी दगडावर पण लिहायची किंवा धातूवर पण लिहायची, कोरलेली असायची अक्षर.
तर ते अक्षरच आहे, ते ज्ञानच आहे. तर त्याचा शोध लागेपर्यंत माणसांना जे ज्ञान मिळायचं ते ऐकून मिळायचं म्हणून, आणि ते जास्त असायचं म्हणून सुतमया पय्या, ऐकून माहिती झालेलं ज्ञान किंवा प्रज्ञा. तर ती प्रज्ञा कुणालाही शक्य असते. जो ऐकतो किंवा जो डोळ्यानं ज्ञान घेतो, चक्षु विज्ञानानं विज्ञान घेतो, श्रोत्र विज्ञानानं कर्णेंद्रियानं ज्ञान घेतो, अं, गंध ज्ञान, जिव्हा ज्ञान, जिभेनं पण ज्ञान, चवीचं ज्ञान होतं, गंधानं गंधाचं ज्ञान होतं, आणि त्वचा जी आहे, सगळ्या अंगावर अंतर्बाह्य असलेली ही जी त्वचा आहे, तिला स्पर्श झाला की ज्ञान होतं, स्पर्श ज्ञान. काया विज्ञान, काया विज्ञानातून ज्ञान मिळतं. आता हा स्पर्श, तो समजा हवेचा स्पर्श जरी झाला तरी, हवा सुटली तरी आपण काय म्हणतो, हवा, हवा, हवा आहे. कशामुळे? कारण ती स्पर्श करते. किंवा कधी कधी स्पर्श नाही केली तरी आपल्या डोळ्यानं आपण समजा झाडं हलताना पाहतो, तर आपण म्हणतो हवा चालू आहे, म्हणजे डोळ्यानं हवेचा आपण काय म्हणतो, तर्क बांधतो, किंवा ते सत्य पण असतं. पण ती हवा डायरेक्ट आपल्या आपल्या शरीराला जरी लागलेली नाही, समजा आपण घरात आहोत आणि घरात हवा नाही, तेवढी हवा येत नाही घरामध्ये, परंतु खिडकीतून आपण बाहेर पाहतो तर झाडं हलतात, तर आपण म्हणतो बाहेर हवा आहे त्यामुळे झाडं हलतात. तसं हेही ज्ञान आहे, हे पण जे काही तर्कज्ञान आहे, त्याच्यातून माणूस अं, अंदाज काढतो किंवा ते वास्तव लक्षात घ्यायचा प्रयत्न करतो. ज्ञान मिळवणं हे कोणालाही शक्य आहे, ते ज्ञानेंद्रियांचं काम आहे. परंतु त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे, त्याच्याशी या गाथेचा संबंध दिसतो. तो असा आहे की ज्ञानाची जी पुढची प्रोसेस, प्रक्रिया जी आहे ना, प्रक्रिया, ती मेंदूमध्ये चालते, मनामध्ये चालते, विचार प्रक्रियेत चालते. आणि त्या पातळीवर जेवढं भान असेल, जागृती असेल, तिथं ते ज्ञानाची प्रक्रिया जी आहे ना, ती योग्य होईल की अयोग्य होईल, हे त्या जागृतीवर अवलंबून आहे. मनोधम्मांच्या जागृतीवर, धम्मानुसती, चौथी सतीपट्ठांची चौथी पायरी जी आहे धम्मानुसती, तर त्याच्यामध्ये जे काही चाललेलं आहे, जे काही ज्ञान मेंदूत आलेलं आहे, मनोविज्ञानात आलेलं आहे, आणि त्याच्यात ती समजून घेण्याची जी प्रोसेस चाललेली आहे, चिंतन, त्याला चिंतन म्हणतात. चिंतन चाललेलं आहे, आता आपण चिंतन करतो, सती धम्म चिंतन असं आपलं याचा टायटल आहे याचं. हे जे आपलं काम चाललेलं आहे याला आपण सती धम्म चिंतन म्हणतो. सती धम्म चिंतनामध्ये आपण धम्मपद विषय घेतला, आणि धम्मपदामध्ये आपण रोज एक गाथा घेतो. तर ती गाथा, त्या गाथेचं ज्ञान आपण आधी वाचतो, है ना. आपण काय करतो, गाथा वाचतो, ते शब्द माहिती करून घेतो, अर्थ माहिती करून घेतो, आणि तिथून पुढच्या प्रोसेसला टाकतो आपण जणू काय. चिंतन करतो म्हणजे काय, त्या ह्याच्यामध्ये आपण नाही टाकत, ते नैसर्गिक नॅचरल काम आहे, नैसर्गिक काम आहे. ते त्याचं कामच तसंच चाललेलं आहे. मेंदूचं किंवा मनाचं जे काम आहे ते तसंच चाललेलं आहे. त्याच्यात जे जे काही पाच इंद्रियातून येतं त्याच्यावर ते प्रोसेसिंग करतं, त्याच्यातून ते चिंतन करतं, त्याच्यात ती घुसळण करतं ते. पण ती घुसळण, तो
अर्थ शोधणं किंवा ते अर्थबोध होणं, बोधी मिळणं, बोधी, बोधीचं काम तिथं आहे. बुद्ध बोधीचं काम तिथं आहे. तर बोधीचं जे काम आहे, ते बोधीचं काम, बुद्ध बनण्याचं काम किंवा प्रज्ञा मिळण्याचं काम हे जागृतीवर अवलंबून आहे. ज्याच्यात त्याच्यात जे काही चाललेलं आहे मेंदूमध्ये किंवा मनोधर्मांमध्ये, त्याच्यात जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये सती मिसळलेली आहे का, त्याच्यामध्ये जागृती मिसळलेली आहे का, तसा तसा सराव आधी झालाय का. म्हणून आता मुख्य काम जे आहे ना ते तेच आहे. आधी आपण बाल असू तर, म्हणजे अज्ञानी असू, तर त्याचं रूपांतर आधी नीट जागृतीमध्ये केलं पाहिजे. बाल मनाचं, अजागृत मनाचं रूपांतर आधी जागृतीमध्ये झालं पाहिजे. मग ते मेंदू जागृत होतो, मग तो मनोधम्म जागृत होतात, जागृत असतात, आणि मग त्याचा खरा अर्थ लागतो. पण समजा त्याच्यामध्ये ती जागृती नाही, जागृती नाही म्हणजे समज नाही, समज नाही म्हणजे बोध होत नाही, बोधी मिळत नाही, आणि बोधी मिळत नाही त्याच्यामुळे अर्थाचा अनर्थ पण होतो. जो खरा खरा अर्थ आहे, खरी समज जी आहे त्या ज्ञानाची, ती खरी समज मिळत नाही. तो अर्थ त्याला काहीतरी सापडतो, ऐकून का होईना पण सापडतो, वाचून का होईना सापडतो, आणि तो स्वतःच बाल आहे, ते मन बाल आहे, जागृत आहे. तर तो अर्थ त्याला सापडतो, पण त्याला तो अर्थ लागत नाही, त्याला तो अर्थ समजत नाही. शब्द समजतात पण अर्थ नाही समजत. अर्थ समजला तरी त्याची खोली नाही समजत. हा म्हणजे याचा अर्थ हा आहे, एवढं समजतो त्याला, पण हे याचा अर्थ हा आहे म्हणजे काय आहे नेमकं. जसं आता आपण बाल शब्द घेतोय, बाल शब्दाचा अर्थ लक्षात आला ना, खरा अर्थ, अज्ञान त्याचा विद्या, अजागृत अवस्था, सती नसलेली अवस्था, नासमज म्हणजे असमंजस अवस्था, हे खरोखर फक्त बाल शब्द नाही, ती बाल अवस्था स्वतःतली. जर आपल्याला ती बाल अवस्था लक्षात आली, ते अज्ञान लक्षात आला, अंधार लक्षात आला. आपण काल परवा बोललो ना, अंधारात उजेड पडला पाहिजे, अंधारात उजेड पडला पाहिजे. तर त्या अज्ञानात उजेड पडला तर त्याचं रूपांतर ज्ञानात होतं, किंवा पुढे चालून प्रज्ञेत होतं. कारण प्रज्ञा हीच खरी समज आहे, ज्ञान ही समज नाही. ज्ञान हे फक्त ज्ञान आहे, कळालं ते, ज्ञान त्याला समजलं. म्हणजे त्याला ते अर्थ समजला, पण जर समजलं ते कळालं का, त्याचा त्याचा काय म्हणतात त्याला, अं, त्याला सर्वांगीण अन्वय अर्थ, आणखी दुसरा अर्थ, गर्भित अर्थ, त्यातली खोली, हे सगळं समजलं का. तर ती समजण्याची जी पुढची जी प्रक्रिया आहे ती सतीमध्ये चालते, जागृतीत चालते. म्हणजे ज्ञान पण ते कसं, दूध आणि दुधाचं दही, दह्याची घुसळण, घुसळण्यातून ते काय जे काय निघतं, मलई निघते किंवा काय, आणि मग ती मलई लोणी, आणि मग ते कढवणं, आणि मग तूप, असं हे जसं ते प्रक्रिया आहे तसं ते ज्ञानाचं घुसळण, त्याचं चिंतनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात. ज्ञानाची जी घुसळण आहे, शब्दाचे अर्थ, ते असं का म्हटलं असेल. बालासाठी त्याचं ज्ञान, त्याची प्रज्ञा त्याच्यासाठी घातक का आहे, याचा आता आपण अर्थ शोधतोय, याचा हे माहिती करून घेतोय, असं का म्हटलं. बालाकडे, अज्ञानी माणसाकडे जी प्रज्ञा असते ती त्यालाच घेऊन बुडते. आता याची आपण बऱ्याच वेळेला उदाहरणं घेतलेली आहेत का. आता जे आता साधू संत जेलमध्ये आहेत, तर ते त्यांच्याकडे काहीतरी समज आहे म्हणून ते लोकांना आकर्षित करू शकतात. त्यांच्याकडे ज्ञान आहे, काही प्रज्ञा पण आहे, परंतु त्याच्यामध्ये ते असा अतिरेक करून बसतात
अज्ञानी लोकांचा ते असा काही गैरफायदा घेतात, असं काही त्यांच्यातले जे त्यांच्यातले जे काही दुर्गुण आहेत, त्यांच्यातला कामछंद आहे, त्यांच्यातली जी चोरीची भावना आहे, लुटण्याची भावना आहे, लुबाडण्याची जी भावना आहे, त्याचा त्या ज्ञानाच्या आधारे ते इतका मोठा ते दुरुपयोग करतात, मुद्दाम नाही करत. अवस्थात बाल आहे, त्यांची ती मनोवस्थात बाल आहे, त्यांना कळतच नाही त्याचं काय होतं, पण त्याच्यात ते इतका त्याच्यात ते अतिरेक करतात, इतका लोकांचा तो गैरफायदा घेतात, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात, लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेतात आणि त्यांचं नुकसान करतात. काहींना तर ते फार टोकाला जातात, म्हणजे एखाद्याचं आयुष्य पण उद्ध्वस्त करतात, अगदी खून खराबा पण होतो. काही बलात्कारासारखे किंवा काय म्हणतात, एखाद्याचा गैरफायदा घेणे, एखाद्याचा विश्वासाचा गैरफायदा घेणे इतपत हे लोक जातात. आणि मग त्याच्यातून असे काही गुन्हे करून ठेवतात, फक्त ज्ञानाच्या आधारावर. लक्षात घ्या, कारण आधी लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी काहीतरी पाहिजे. प्रीत पतंगा दिये से करे, उसके ही लव में जल जल मरे. असा तो ते जे गाणं आहे रफीचं, की ते प्रीत पतंगा, पतंगा म्हणजे पाखरू, ते प्रीत पतंगा दिये से करे, म्हणजे ते जे दिवा असतो, ती जी ज्वाला असते, तो जो उजेड असतो, त्याच्यावर त्या पतंगाचं प्रेम असतंय. कारण त्याला ते पाहिजे असतं, तो उजेड. उसकी ही लौ में जल जल मरे. लौ म्हणजे उष्णता. तो त्या त्या पतंगाला किंवा त्या आपले माईक म्यूट ठेवत चला. त्या अग्नीच्या प्रकाशात किंवा अग्नीचा प्रकाश किंवा ती उष्णता त्या पतंगाला किंवा पाखराला पाहिजे असते. त्याच्यावर तो प्रेम करतो आणि त्याच्यातच उडी मारून त्याच्यातच खतम होतो. तर असे हे जे काही लोक असतात, यांच्यावर अज्ञानी लोक भाळतात आणि आत्मनाश करून घेतात. म्हणून आपण पाहतो आता, ज्या लोकांना शिक्षा झाली, त्याच्यासाठी बाहेर लोक लोक तिथे बाबांना वाचवण्यासाठी ते करत होते. अजूनही काय चाललंय काय माहिती नाही. त्यांची भक्ती नाही संपली, पण अजूनही संपलेली नाही. अजूनही ती भक्ती संपलेली नाही. एवढं म्हणजे बदनाम झालेत ते. याच्याशी संबंध आहे या गाथेचा. बालाकडे असलेलं ज्ञान त्याच्या नाशाला कसं कारणीभूत होतं, कारण त्या ज्ञानाच्या अहंकारामध्ये किंवा त्या ज्ञानाच्या अज्ञानामध्ये, ज्ञानाविषयीच त्याच्यात अज्ञान आहे, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा मुक्तीसाठी किंवा आपला प्रश्न सोडवण्यासाठी, किंवा इतरांचे प्रश्न सोडवणं तर ती लांबची गोष्ट झाली. आधी स्वतःचा प्रश्न सोडवता येतो का, ह्याचा त्याचा योग्य उपयोग करून घेण्याऐवजी त्याचं अज्ञान, त्याचं बालपण, त्या ज्ञानाचा, त्या प्रज्ञेचा दुरुपयोग करतात. आणि म्हणून ती प्रज्ञा त्याच्यासाठी विनाशकारक असते. त्यालाच ती घेऊन, म्हणजे ते बाकीचे लोक आधी त्याच्यात मरत असतील. ते पतंगा दिव्यावर झडप घालतो, मरतो, ते ते होतं, पण हा पण त्याच्यात जळत असतो हे त्याला नंतर लक्षात येतं. येतं की नाही ते वेगळाच प्रश्न आहे. काहींच्या तर मरेपर्यंत लक्षात येत नाही. त्याला ते स्वतःला पवित्र समजतात आणि लोकांना दोष देतात. म्हणून याच्यातून अर्थ असा निघतो की आपण किती ज्ञान कमावतो आणि किती आपल्याला माहिती होतं,
त्याच्यापेक्षा त्या ज्ञानाचा, प्रज्ञेचा उपयोग आपल्याला व्यवस्थितपणे करून घेता येतो का, याचं भान पाहिजे, याची सती पाहिजे, याची जागृती पाहिजे. कारण ज्ञान मिळणं ही काय फार मोठी गोष्ट नाही. आजच्या काळात तर खरंच मोठी गोष्ट नाही, कोणालाही मिळते ज्ञान. लहान लहान मूल सुद्धा आपण पाहतोय का आता, मोठ्याल्या माणसाला मोबाईल ऑपरेट करता येत नाही, ती लहान मुलं करतात. काही काही सिस्टम, काही काही ॲप जे आहेत ते लहान मुलं ऑपरेट करतात, पण मोठाल्यांना ते करता येत नाही. पण त्याच्यात ते त्याचा सदुपयोग करतात का, कारण ते बाल आहेत. आपण हे पाहतो काहींच्या मनावर त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट होतो, आणि ही पुढच्या काळातली ही एक फार मोठी हानी आहे. याचे पडसाद आपल्याला पाश्चिमात्य देशात तर आत्ताच दिसतात. म्हणजे काही दिवसांपासून आपण पाहतो की लहान पोरं पण, लहान मुलं पण, शाळेतली मुलं शाळेमध्ये पिस्तूल घेऊन येतात आणि धाक दाखवतात. आणि एकानं तर, एक दोन तर घटना अशा आहेत, मारलं त्यांनी पण, पिस्तुलाने उडवलं शिक्षकांना. बालाकडे असलेलं ज्ञान आणि बालाकडे असलेली कौशल्य, प्रज्ञा, म्हणून समंजसपणा ही महत्वाची म्हणून दृष्टी दृष्टी महत्वाची नाही. कारण दृष्टी सम्यक दृष्टी, मिथ्या दृष्टी, योग्य पण दृष्टी असेल, अयोग्य पण दृष्टी असेल, पण सम्यक दृष्टी नसेल तर त्या योग्य अयोग्य गोष्टींचं त्याला भानच नसते. मग तो त्याचा, त्याची दृष्टी त्याला, त्याचा वापर करून घेते. कारण जशी दृष्टी तसा संकल्प, म्हणजे ते करायचं ठरवतो, तसं तो बोलतो, तशी कृती करतो, तसंच त्याचं लाईफ असतं, तसेच त्याचे व्यायाम, एफर्ट्स असतात, त्याच्यावरच त्याचं लक्ष असतं. मग तिथं सतीचं ध्यान बनतं. सती ही, पुन्हा समाज सती म्हटलंय. सती सुद्धा, सगळी सती चांगली नाही. ज्या सतीमध्ये ध्यान चालतं आणि ध्यानाचं भान नसतं परत, तर ती मिथ्या सती पण डेंजर आहे. म्हणून हे फार सावधानतेनंच आपल्याला ह्या गोष्टी शिकाव्या लागतात आणि आत्मसात कराव्या लागतात, आणि त्याचा योग्य उपयोग करून घ्यावा लागतो. तर त्याच्यातून ते मिळतं जे पाहिजे ते, दुःखमुक्ती, निब्बाण, प्रश्न सुटतो. पण हे आपण मुद्दाम करतो अशातला अर्थ नाही. आपल्याला आधी काय केलं पाहिजे ते लक्षात आलं पाहिजे, आधी काय केलं पाहिजे ते आधी लक्षात आलं पाहिजे. आणि ते मला वाटतं सतीचा मुद्दा आहे. आधी भानावर आलं पाहिजे, बाकीचं मिळेल आपोआप, मिळत राहील ते. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक जो नवीन प्रकार येतोय आता, ज्यांना माहिती आहे त्यांना त्याचं महत्त्व लक्षात येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, असा त्याचा अर्थ आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला स्वतःची बुद्धी वापरायची आवश्यकताच नाही. तो AI जो, त्याचं जे ॲप आहे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचं जे फंक्शन आहे आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये, त्याच्यात त्याला एक प्रश्न विचारला की तो त्याची 25 उत्तरं देतो, लांबलचक उत्तर देतो. त्याचा उपयोग मी पण थोडाफार करतो. कशासाठी? आता तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता मी ते सुरुवात केलेली आहे. आपलं आपलं हे जे सत्र होतं, हे मी रेकॉर्ड करतो, हे तुम्हाला माहिती आहे. पण रेकॉर्ड केलेल्या याच्यामध्ये मी काय बोललोय हे सगळं माझ्या लक्षात असण्याचं काही कारण नाही. कारण मी ते फ्लोमध्ये बोलतोय, प्रवाहामध्ये बोलतोय. जसं आतून येतंय तसं मी बोलतो, बाहेर बोलतो मी. पण मी काय बोललो हे सगळं माझ्या लक्षात नसणार आहे. पण मी ह्या AI ला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला, हे रेकॉर्डिंग जर त्याला टाकलं मी, आणि त्याला जर मी म्हटलं, ती लिंक त्याला जर टाकली तेवढी,
आणि त्याला मी म्हटलं की यात काय म्हटलं आहे. एवढेच 4 शब्द टाकतोय मी. यात काय म्हटलं आहे. तुम्ही हे जेवढं काही बोललेलो आहे, जेवढं काही रेकॉर्डिंग झालेलं आहे, त्यातला महत्वाचा भाग तो त्याच्यामध्ये टाकतो. आणि ते मी आपल्या याच्यामध्ये सध्या ऍड करायला सुरुवात केलेली आहे. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये हे जे रेकॉर्डिंग जे आहे ते त्याचे शब्द, तो टाईप केलेले शब्द देतोय मला सगळे. टाईप करून देतोय मी काय म्हटलोय ते. तो मला पुढचा प्रश्न विचारतो. तो AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, की तुम्हाला याचा आणखीन सविस्तर पाहिजे का. आणि मी त्याला जर फक्त हो म्हटलो, हो, हला काना मात्रा एवढं टाकून त्याला एंटर केलं, त्याला साईन, तर तो पुढचं आणखीन सविस्तर देतोय तो. मग तो आणखीन मला विचारतो की ह्याच्याबद्दल अमुक एका मुद्द्याची आणखीन काही तुम्हाला माहिती पाहिजे का. मी जर त्याला हो म्हटलो, तर तो आणखीन पुढची माहिती देतो. म्हणजे मी काय बोललोय ते तर रेकॉर्डिंग तो मला देतोच, परंतु त्याच्यावरच आणखीन पुढचं काही विश्लेषण, विस्तार, त्याच्याकडे जगातल्या ज्ञानामध्ये जे काही संचय झालेला आहे डाटामध्ये, माहितीमध्ये, त्याच्यातून तो काहीतरी घेऊन मला मराठीमध्ये देतो. आणि त्याच्यामध्ये तो सरमिसळ करायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये त्याला जे जे काही माहिती आहे, त्याला तो बाल आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही बाल आहे मी म्हणतो. आणि त्याला हे कळत नाही की मला मला काय म्हणायचे, हे त्याला कळत नाही. मग तो काय म्हणतो की तुम्ही जे म्हणताय त्याच्यासारखं इतरांनी पण सांगितलंय, इकडं पण सांगितलंय, मग हे पण पहा, मग ह्याचा पण विचार करा, तो मला सांगतो. आणि मग पुढचं जे आहे ते काही घुसडून देतो. आणि फार म्हणजे चमत्कारिक गोष्ट चाललेली असते ती. मुख्य मुद्दा असा आहे की ज्ञान ही गोष्ट फार सोपी बनत चाललेली आहे. तुम्हाला ज्ञान असण्यासाठी स्वतःची बुद्धिमत्ता असण्याची गरज नाही आता. जेवढी आहे तेवढी पुरेशी आहे. तुम्ही फक्त त्या याला विचारलं, मोबाईलमध्ये त्या AI ला विचारलं, कृत्रिम बुद्धिमत्तेला, मोबाईलमध्ये, कॉम्प्युटरमध्ये, जगात त्या विषयाला धरून जेवढं काही ज्ञान पसरलेलं आहे, आणि ते जगभर कितीतरी पसरलेलं आहे, त्यातलं तो काहीतरी काढून देतो तुम्हाला. आणि तुम्ही विचारत राहतो, सांगत जातो. तुम्ही एक शब्द टाका, तो 100 शब्द देतो, 200 शब्द देतो, त्याचा विस्तार करतो. आणि आता ह्या गोष्टीला धरून, AI ला धरून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला धरून, जगातला जो पुढचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याची आता ज्यांना याचं भान आहे, याची माहिती आहे, की याच्याबद्दल कशी आता चिंता व्यक्त केली जाते. काहींच्या नोकऱ्या गेल्या त्याच्यामुळे, या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काहींच्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत आणि पुढे जाण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडं ज्ञान आहे त्यांनी आता हे कृत्रिम ज्ञान पण शिकून घ्या असं त्यांना म्हटलं जातंय. तुमच्याकडे ओरिजिनल ज्ञान काय आहे त्याला नाही महत्व. तुम्ही जगातलं जे कृत्रिम ज्ञान आहे, जे संचित साठवलेलं ज्ञान आहे, ज्याला डाटा म्हणतात, तेही शिका. म्हणजे तुम्ही AI शिका, कृत्रिम बुद्धिमत्ता शिका, असं बुद्धिमान लोकांना पण सांगितलं जातं. आणि तुम्ही ते शिकले नाही तर तुमच्या बुद्धिमत्तेवर तुम्ही जगू शकत नाही पुढे, अशी पण भीती दाखवली जाते. तर ज्ञान ही किती भयंकर गोष्ट आहे हे याच्यातून लक्षात येते. म्हणजे अज्ञानी माणसाकडे किंवा अज्ञानी व्यक्तीकडं किंवा अज्ञानी यंत्रणेकडे, आता AI जी आहे ती अज्ञानी यंत्रणा आहे, तो माणूस नाही. ते फक्त रेकॉर्डिंग आहे, ते संचय आहे, डाटा आहे, तो माहिती आहे. आणि ते रेकॉर्ड झालेलं आहे. जसं रेकॉर्डिंग, आता रेकॉर्डिंग आपण सहज शब्द उच्चारतो, रेकॉर्डिंग झालंय.
पण रेकॉर्डिंग झालं म्हणजे नेमकं काय झालं? आणि कसं ते माझाच रेकॉर्ड केलेला आवाज मलाच ऐकवतं परत, कसं काय ते? काय घडतंय त्याच्यामध्ये? आता रेकॉर्डिंग करायला तर आता प्रत्यक्ष रेकॉर्डिंग करायची गरज नाही. ते ऑटोमॅटिक होतंय म्हणजे कधी कधी. आणि याचा फार मोठा काय म्हणतात, घात पुढे चालून होईल की काय, असं पण काही लोकांना भीती वाटते. आता ह्या आर्टिफिशियल याच्यामध्ये तर रोबोट वगैरे असे जे प्रकार आहेत ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर आहेत, ते AI वर अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे की अं, जिवंत माणसांची गरज कमी भासते त्याच्यामुळे. त्यामुळे कंपन्यातले लोक किंवा बँकातले लोक किंवा इतर काही जिथं माणसांची गरज आहे तिथली ती माणसं कमी केली जातात आणि ते काम ह्या रोबोटला दिलं जातं किंवा ह्या AI ला दिलं जातं. आपला मुद्दा खूपच म्हणजे मला माहित नव्हतं इथपर्यंत येईल, पण त्याच्यावर चर्चा करता करता तो मुद्दा इथपर्यंत आलेला आहे. आपल्यासाठी याचा संदर्भ असा आहे की आपण पण नुसतं आपल्याकडे ज्ञान आहे म्हणून त्याला हुरळून जाता कामा नये. तर त्याचं नीट परीक्षण केलं पाहिजे, त्याचा नीट अर्थ समजून घेतला पाहिजे आणि त्याचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे. कशासाठी? आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवण्यासाठी, आपले ताणतणाव, आपल्या यातना म्हणजेच आपलं दुःख कमी करण्यासाठी, दुःख मुक्तीसाठी, निब्बाणासाठी, बुद्धत्वासाठी, बोधीसाठी आपण या ज्ञानाचा जागृतीपूर्वक, शांतपणे आणि पूर्वक उपयोग करून घेतला पाहिजे. पण त्याआधी काय आहे हे आधी शांतपणे माहिती करून घेतलं पाहिजे. नाहीतर मग घातक गोष्टी आहेत त्या. याचं एक मुख्य कारण हे पण असतं की माणसामधली जी सत्काय दृष्टी जी असते ना, मी भाव, मीपणा, काया दृष्टी, ही काया मी आहे. म्हणजे ह्या कायेमध्ये जे ज्ञान आहे ते पण मी आहे. त्या कायेमधले ज्या जाणीव आहेत त्या पण मी आहेत. यातलं चित्त आहे ते मी आहे. माझी बुद्धी म्हणजे मी आहे. मला दिसतं म्हणजे मला दिसतं, मला ऐकू येतं. तर हे सगळं हा जो मी आहे ना, हा मी हा बालच आहे. हा बाल आहे, हा मूर्ख आहे मी. तर सगळं जे मिळतं त्याला तो मी म्हणतो. म्हणून बुद्धांनी पहिलाच अडथळा मुक्तीतला, दुःखमुक्तीतला, निब्बाणातला पहिलाच अडथळा सत्कार दृष्टी सांगितला आहे. दृष्टी म्हणजे तसं वाटणं, समज. स्वकाया दृष्टी, सकाय दृष्टी. मी ही काया म्हणजे हे अस्तित्व, हे जीवन किंवा हे याच्यात जे असलेलं ज्ञान सगळंच आलं. अस्तित्वच हे मी आहे असं मानणं, ही दृष्टी, हा पहिलाच अडथळा आहे. आणि त्याच्यातून अहंकार निर्माण होतो, त्याच्यातून मी निर्माण होतो. का? तर त्याच्यामध्ये बालपण असतं, बाल अवस्था असते. एखाद्या पंडितामध्ये पण ही बाल अवस्था असू शकते, ज्ञानी माणसाकडे. आणि ती बाल अवस्था त्या पंडिताचा घात करते, असं या गाथेचा अर्थ निघतोय. आणि मग त्याच्यातून ही सत्काय दृष्टी असल्या मग तो कर्मकांडामध्ये अडकतो, मीपणामध्ये अडकतो, मी जे करतो तेच बरोबर आहे असं त्याला वाटतं. आणि मग त्या कर्मकांडात तो अडकतो आणि मग त्याच्या पाठीमागेही हा अहंकार, ही सत्काय दृष्टी असते. आणि मग ह्या कर्मकांडातून किंवा ह्या सत्काय दृष्टीला, मीपणाला कुणी चॅलेंज केलं, कुणी आव्हान दिलं, कुणी विरोधात उभं राहिलं आणि तो आपल्याला सांगतोय ना का हे तुम्हाला बदललं पाहिजे, ह्याच्यात परिवर्तन घडून आलं पाहिजे, हे तुमचं बरोबर नाही असं कोणी त्याला सांगितलं, तर त्याच्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण नाही, त्याच्यामध्ये समोरच्याबद्दल डाऊट क्रिएट होतो, डाऊट निर्माण होतो, विचिकिच्छा निर्माण होते की नाही हे हिताचं जरी असलं तरी तो म्हणतो नाही हे माझ्या विरोधातला विरोधक आहे.
तर ती विचिकिच्छा म्हणजे शीलवरच परामर्श, विचिकिच्छा आणि सत्काय दृष्टी, ही तीन बंधनं जी आहेत ना, हीच ब्लॉक करून टाकतात. म्हणून मोकळं व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, स्वतःपन्न व्हायचं असेल, तर ह्या तीन बंधनातून स्वतःची सुटका करून घेणं, किंवा घेणं म्हणण्यापेक्षा अशी साधना करणं, अशी प्रॅक्टिस करणं, की ह्या तीन बंधनातून आधी सुटका होईल. मग ते बालपण कमी होतं. नाहीतर मग तेच बालपण आणि तेच ज्ञान, तीच प्रज्ञा त्याच माणसाला, त्या बालाला घेऊन बुडवते. एवढं भयंकर त्याचा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. तर याच्यात घाबरण्याचं कारण नाही असे मला वाटतं. कारण ते आपल्या हातात आहे. फक्त घाई करायची नाही. आपला अहंकार घाई करतो फार. आपली सत्कार दृष्टी मीपणा घाई करतो. लगेच आपण कधी लोकांमध्ये जाऊन मी सांगल आणि नाव कमवेल. कारण त्याच्यात नाव मिळतं ना. नाव मिळतं. लोक पवित्र तुम्हाला समजतात, तुम्हाला मोठं समजतात, तुमचा उदो उदो करतात, तुमची भक्ती करतात, तुमच्या पाया पडतात, तुम्हाला दान देतात, तुमची स्तुती करतात. आणि हा फसतो तिथे. तर सावधान. सावधानतेचा एवढा मोठा अर्थ आहे. मी या ठिकाणी थांबतो. बोलले ना ते काय ते एक मिनिट, काय म्हटले? हा, परत बोला. तुम्ही ते बोलले ना रेबोटचं काय. हा. तर ए आता आय. असं आहे, जे मेलेले माणसं आहेत तेच त्याच्यातच ते काय सांगून, आणि ते मेलेले माणसं सुद्धा लग्न कार्यात बोलवत्या. म्हणजे सायना संगीत येत्या ते लोक चालत्या फिरत्या. ते असं आम्ही मोबाईलवर पाहिलं. अच्छा. ते हा. काही करू शकतो. ते कृत्रिम तेच ना मग बुद्धिमत्ता ते असं ते आहे. ते बोलले. तुम्ही काही आता बघा, बाबासाहेबांचा काहीतरी फोटो टाकतात आणि बाबासाहेब जणू काय काहीतरी ऍक्टिंग हा, करतात, बुद्धांना बोलतात. त्यांच्या आता गळ्यात मिळवत्या. बुद्धांना त्यांच्या गळ्यात पडायला लावायचं, काही करायचं. तेच ना मग. मूर्खपणा आहे हा. हा. फार मोठा मूर्खपणा आहे. काही करतात लोक. आता ती माझी मैत्रीण आहे, तिने मोबाईलवर दाखवलं. हम्म. तर तिच्या आई बी भाऊ बी वारलेला होता. हा, तर हा. ते लग्नामध्येच आहे ना, संगीत जसे आले त्यांच्या गळ्यात, तिच्या नवरीच्या गळ्यात पडत्या. किती भयंकर गोष्ट आहे. याचा याचा म्हणजे माणसाला अटॅक पण येऊ शकतो. आणि हा. जे कारण जे आभास आहे ते खरं वाटतं ना. बरोबर आहे सर. हा. म्हणून खूप सावध राहिलं पाहिजे. ज्ञानापासूनच सावध राहिलं पाहिजे. म्हणून जागृत, सती, भान त्याला त्याच्याबरोबर वाहवत नाही गेलं पाहिजे. आणि आता वाहवत जाण्याचाच एक थोडासा काळ आहे. आणि त्याचा एक दुष्परिणाम होतोय, इकडं तिकडं दिसतंय. आता आपल्यासारख्यांवर ही पण जबाबदारी येते, विशेषतः ज्यांना टेक्निकल माहिती आहे, ज्यांना तांत्रिक ज्ञान माहिती आहे, ज्यांना कॉम्प्युटर माहिती आहे, ज्यांना AI कळतो, ज्यांना ज्ञान कळतं, ज्यांना प्रज्ञा कळते, ज्यांना धम्म कळतो, जे प्रचार करतात, ते आपल्यावर त्याची जबाबदारी आहे की आपणच जगाला वाचवू शकतो, असं मला कधी कधी वाटतं. आपण म्हणजे बुद्ध धम्म आणि बरोबर. बाबासाहेबांचा हे धाडसी उपक्रम. बाबासाहेबांचा बुद्ध वेगळाच आहे असं माझं मत आहे. तर इतरांच्या बुद्धासारखं ते व्यावहारिक आहे. म्हणजे त्याला ते नुसतं बसा आणि अभ्यास करा आणि ध्यान करा आणि डोळे बंद करा, नाही, असा नाही आहे. बाबासाहेबांचा बुद्ध वेगळा बुद्ध आहे. म्हणून आपल्याला हा त्रिकोण साधायचा आहे. म्हणजे मी तरी माझ्या पुरता तो त्रिकोण, त्याला संकुचित म्हणा, काही म्हणा, पण आखून घेतलेला आहे. तो त्रिकोण आखून घेतला माझ्या पुरता. एका बाजूला बुद्ध आहेत, दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आहेत, आपण तिसऱ्या बाजूला आहोत. तो बेसला ठेवा किंवा कुठे ठेवा, प्रश्न तो नाही. हा त्रिकोण, आणि एवढंच एवढंच काम करायला पाहिजे असं मला वाटतंय सध्या. सगळंच इकडचं घ्या आणि तिकडचं घ्या आणि हे करा ते करा आणि येऊ करा ते करा, काय सगळंच गोळा करून काय 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 गोळा करून ठेवणार. जेवढं आहे त्याचाच नीट व्यवस्थित उपयोग करून घेतला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि मूळ बुद्ध शोधले पाहिजेत, मूळ बाबासाहेब शोधले पाहिजेत. आता कसं आहे, जसं आता
बुद्ध कोण हे कुणी सांगते, बालही सांगतो बुद्ध कोण. आता याच्या या गाथेतून तेही लक्षात येतं की बालमनुष्य पण आपल्याला बुद्ध कोण हे सांगू शकतात. अगदी उच्च भाषेमध्ये सांगू शकतात. हा, इंग्रजीमध्ये सांगू शकतात, पालीमध्ये सांगू शकतात, संस्कृतमध्ये सांगू शकतात, मराठीमध्ये सांगू शकतात, हिंदीमध्ये सांगू शकतात. ह्या बालाच्या भाषा पण असू शकतात. म्हणजे बाल मनुष्य पण बुद्ध सांगू शकतात, असा याचा अर्थ निघतो. बोला कसबे, बोला. सर आपण आता म्हणू बाबासाहेबांचा धम्म वेगळा होता, बुद्ध धम्म. नाही, वेगळा आता म्हणजे, जे वेगळा म्हणजे वेगळा म्हणण्यापेक्षा वेगळा असा अर्थानं नाही. त्याला पण हे बघा, धम्माचं लक्षण काय सांगितलंय? साक्षातो भगवता धम्मो संदिठ्ठिको. संदिठ्ठिको म्हणजे आत्ता काय दिसतंय, सांदृष्टिक, वर्तमान. तर बाबासाहेबांचा बुद्ध म्हणजे बुद्ध पण सांदृष्टिक गोष्टी सांगत होते. म्हणजे आत्ता काय, म्हणजे आता जसं आता आपण AI वर चर्चा केली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर चर्चा, आत्ता काय चाललंय ते आपण पाहतोय वर्तमानात. आणि बाबासाहेबांचा बुद्ध हा वर्तमानाशी कनेक्टेड आहे तो. आता आपण इथं, आता आपण 15 लोक आहोत. आपण आपण 15 लोक आणि बाबासाहेब यांचं मुख्य कनेक्शन काय आहे हे जर लक्षात घेतलं. आता काही थोडंसं काही अपवाद वळखता, मुख्य कनेक्शन जर लक्षात घेतलं तर काय आहे? बाबासाहेब ज्या समाजात जन्माला आले, कारण हा जन्माचा मुद्दा फार महत्वाचा आहे. का जन्म म्हणजे आयडेंटिटी. जन्म म्हणजे आयडेंटिटी, आपली ओळख, आपलं मूळ. हे निसर्गानं दिलेलं आहे किंवा परिस्थितीनं दिलेलं आहे, समाजानं दिलेलं आहे, त्या धर्मानं दिलेलं आहे. त्या मुळाशी आपला, जिथं आपला संबंध आहे तिथंच बाबासाहेबांचा संबंध आहे. म्हणजे आता अस्पृश्यतेचा मुद्दा आपण म्हणतो. त्यामुळं बाबासाहेबांना सोडून जर आपण काहीतरी दुसरं करत असलो ना, तर त्याच्यात आपला घात आहे. हे परत हे बालाच्या मुद्द्यासारखंच आहे ते. आपण कुठूनही काही अज्ञानातून कुठूनही काही शिकायचं आणि मग त्याला ते ज्ञान आपण घ्यायचं आणि तेच दुसऱ्याला सांगायचं आणि आपल्याच समाजात सांगायचं. आणि समाज अज्ञानी आहे, समाजाला सगळ्यांना माहिती नाही. आणि आपण तेच घेणार आणि आपल्याच लोकांना सांगणार आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन सांगणार, परत बुद्धांचं नाव घेऊन सांगणार. तर आपण आत्मघात करतोय आणि समाजाचा पण घात आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कारण कारण बाबासाहेबांना जे मूळ समजलेलं आहे या समाजाचं, आणि ह्या समाजाचं मूळ समजून घेऊन हा प्रश्न फक्त बुद्ध धम्म सोडू शकतो. हे जे त्यांना समजलेलं आहे ते दुसऱ्यांना समजणं प्रॅक्टिकली शक्यच नाही. कारण ते अस्पृश्य समाजात जन्माला आलेले नाहीत. आपल्याला कधी कधी काही लोकांना वाटेल का अस्पृश्यता हा आपण संकुचित अर्थाने शब्द वापरतो. तो संकुचित शब्द नाही, ते आपल्या जन्माशी चिकटलेलं वास्तव आहे, सत्य आहे. त्याचा अपराध बाळगण्याचे कारण नाही, त्याचं त्याचं न्यूनगंड बाळगण्याचं कारण नाही. पण त्याचे आपल्यावर संस्कार आहेत, कारण त्याचे संस्कार आपल्या आईवडिलांवर होते, कारण त्यांच्या आईवडिलांवर त्याचे संस्कार होते, त्यांच्या आईवडिलांवर त्यांचे संस्कार होते. असं करून 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 ही संस्कारांची परंपरा जी आहे ना, ही खूप मागं जाते. वारसा ज्याला म्हणतात ना, वारसा, तर संस्कारांचा वारसा जो आहे, संस्कारांचा वारसा घेऊन आपण जगत असतो. त्याच्यातून मुक्ती साधायची, हे हे तर पुढचं ध्येय आहेच आहे. परंतु वारसा तर समजला पाहिजे ना, तो आपण कुठं अडकलो संस्कारांनी. आता संस्कार म्हणजे काल आपण पाहिलं, फॅब्रिकेशन आहे. झाड देऊन जोडलेल्या त्या लोखंडासारखं आहे ते. म्हणून आपण आपल्या आई वडिलांची भाषा बोलतो.
आपले आईवडिलांचे संस्कार आपण बोलतो. आईवडिलांचे, आजी आजोबांचे किंवा त्याच्या पाठीमागचे किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचे संस्कार आपल्या शब्दातून, वागण्यातून, वर्तनातून, विचारातून व्यक्त होतात. भान जर असेल, सती जर असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात, लक्षात आल्या पाहिजेत. आणि त्याच्यात कोणताही संकुचितपणा नाही, ते वास्तवच आहे. एखादा ब्राह्मण असेल तर त्याच्या त्या ब्राह्मण्याच्या संस्कारामध्ये त्याला त्याचे आईवडील आणि त्याची ती परंपराच दिसणार आहे. आणि महाराला जर महार समाजातून आलेल्या आपल्यासारख्या बौद्धांना आपल्या कॉन्शियसनेसमध्ये, आपल्या चित्तामध्ये जे काही त्याला ते थोडं वळण आहे, जुनं वळण, नवीन पण वळण आहे, पण जुनं वळण पण आहे, जुने संस्कार पण आहे, जुनं भय पण आहे, जुना न्यूनगंड पण आहे, कमीपणाची भावना आहे, आत्मविश्वासाचा अभाव आहे, इतरांशी तुलना करण्याचा स्वभाव आहे, स्वतःला कमी समजण्याचा स्वभाव आहे. म्हणून तर सरन्यायाधीशावर बूट फेकला जातो ना. अस्पृश्य म्हणजे दलित सरन्यायाधीशावर बूट का फेकला जातो, याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. मला काय म्हणायचं होतं, हा. विपश्यना म्हणजे सतीसाठी केलेला प्रयत्न असंच का? हम्म. काय जणांनी लिहिले बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली, काय आपला जण कुठं म्हणतात स्वीकारली. आपला विषय विपස්සनेचा नाहीच आहे. नाही नाही, धम्माच्या संबंधात नाही नाही, वेगळा धम्म. आता विपස්සना ते मला मला त्याच्यावर जास्त बोलण्याची इच्छा होत नाही. त्याचं कारण ते का टीकात्मक विषय होईल. आपल्याला तो विषय, आपण जागृतीवर बोलू. कारण बाबासाहेबांनी पण जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विजू देता कामा नये. जनजागृती हा बाबासाहेबांचा विषय होता. जनजागृती म्हणजे जनमन जागृती, जनमन गण जागृती. गण म्हणजे लोक, जन लोक, त्यांचं मन आणि त्यांचा गट, ग्रुप. म्हणून ज्या समाजात आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे ही ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत. हे बाबासाहेब जे म्हणायचे, हे कशा संकुचित अर्थाने नाही, ते ते वास्तव आहे. तर बाबासाहेबांचं काम हे जनमन गणजागृतीचं होतं. आपण त्यालाच महत्त्व द्यायला पाहिजे. का संकुचित अर्थानं नाही, व्यावहारिक. आता बुद्धांनी धम्मप्रचार जास्त कुठं केला सुरुवातीला? त्यांच्याच प्रांतात केला, उत्तर भारतात, त्या तेवढ्या तेवढ्या याच्यातच. तर नंतर बुद्ध धम्म जगात पोहोचला, ती नंतरची गोष्ट आहे. परत त्यांच्या संपर्कात कोण होतं? आजूबाजूचेच लोक होते. त्यांचा त्यांचा काय म्हणतात, 25 वर्षे त्यांच्या सोबत राहणारा कोण होता? त्यांचा भाऊ होता. त्यांच्याच संघामध्ये शाक्य कुळातले किंवा शाक्यातले बरेच लोक होते. आता बुद्धांना शाक्य मुनी म्हणतात, शाक्यांचा मुनी. का? शाक्य त्यांची जात होती, जमात होती ती. त्यांच्यातला मुनी म्हणजे महाराज, मुनी म्हणजे ऋषी. व्यावहारिक गोष्ट आहे. बुद्धांना ते नंतर ते ज्योत से ज्योत जगाते चलो, हा ह्या याच्यानुसार काय होतं, माणूस एक एक माणूस दुसऱ्याला प्रभावित करतो, तो तिसऱ्याला प्रभावित करतो. असं करून ते हे स्प्रेड होणार, त्याचं त्या कामाचा विस्तार होणार, पण तो नॅचरली होणार. पण तुम्ही आधीच म्हणणार का नाही, नाही आपण बहुजनांसाठी. बुद्धांनी बहुजन शब्द वेगळ्या अर्थाने वापरला, आपण वेगळ्या अर्थ, आपण जातीच्या अर्थाने बहुजन शब्द वापरतो. बुद्धांनी थोडा त्या अर्थाने वापरला. बुद्धांनी बहुजन का, जास्तीत जास्त लोकांना धम्म समजू शकतो अशा अर्थाने बहुजन शब्द वापरलाय. आणि आपण बहुजन आणि ही 15% आणि 85% काय ते टक्केवारी, आपण ही आपल्या डोक्यातलं हे आहे, बालमनातलं ते निर्मिती आहे ती. आपण त्याचं विभाजन केलेलं आहे. बुद्धाला विभाजन नव्हतं करायचं.
बुद्धांना जास्तीत जास्त लोकांना हे समजू शकतं म्हणून फिरा. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी फिरा, लोकांमध्ये जा. तर बुद्धांच्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने घेतो आणि बाबासाहेबांच्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या पद्धतीने काढतो. बाल अवस्था. म्हणून अगदी बरोबर आहे. हा, नाही असं काम होणार नाही पुढे. चालणारच नाही ते. म्हणून तर ते मागं पडतंय सगळं एवढा प्रचार चाललाय तरी आपण असं चिंताच करतोय अजून. लोक एकत्र का नाहीत आणि समाज एक का नाही, असे नेते एक का नाहीत, का चिंता? जर एकच चाललंय काम, एकच बाबासाहेबांचं काम चाललं आणि एकच बुद्धाचं काम चाललंय, तर मग विभाजन कोणत्या मुद्द्यावर आहे? आपल्या काय दृष्टीवर आहे, आपल्या मीपणावर आहे, आपल्या बाल अवस्थेवर आहे. आपण हुशार आहोत, पंडित आहोत, पण बाल पंडित आहोत, असं पण त्याचा अर्थ निघतोय आता चर्चा करता करता. आणि ही टीका नाही, हे आपल्याला वास्तव आहे. वास्तव आहे. वास्तव आहे ते. हा, वास्तव आहे. आणि हे वास्तव लक्षात घेऊन नेमकं कुठं आणि कसं काम केलं पाहिजे ते लक्षात घेतलं पाहिजे, तर ते काम पुढे जाईल. नाहीतर मग काय सब गोलंकार तसा प्रकार होईल, ते सगळं गोलगोल तिथेच फिरणार आपण. सती जागृती ही जिवंत अस्तित्वाची जागृती आहे. आणि AI हा जिवंत नाही, ही डेड डेड नॉलेज आहे. ते डाटा जो आहे, जो संचित डाटा आहे जगामध्ये, तो डेड नॉलेज आहे. ते ते लाईव्ह नॉलेज नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये सती असणं शक्यच नाही. म्हणजे धम्मानुसती असणं शक्य नाही. धम्माचं ज्ञान असू शकतं, पण धम्मानुसती नसणार आहे. कारण धम्मानुसती जिवंत प्रक्रिया आहे, चित्तानुसती जिवंत प्रक्रिया आहे, वेदनानुसती जिवंत प्रक्रिया आहे, कायानुसती जिवंत कायेची सती आहे, डेड बॉडीची सती नाही. नॉलेज हे डेड आहे, प्रज्ञा डेड नाही. प्रज्ञा ही जिवंत प्रक्रिया आहे, ज्ञान हे डेड आहे. कारण ज्ञान हे संस्कार आहेत. संस्कार हे रेकॉर्डिंग सारखं आहे. म्हणजे जिवंत माणसाचं रेकॉर्डिंग ऐकलं म्हणजे ते रेकॉर्डिंग म्हणजे जिवंत माणूस नाही ना. जिवंत माणसाचं रेकॉर्डिंग होऊ शकतं, पण रेकॉर्डिंग ऐकून जिवंत माणूस नाही दिसणार ना. बरोबर आहे. तसं लक्ष ज्ञान आणि प्रज्ञा आहे, म्हणजे फरक आहे आता. ज्ञान हे डेड संस्कार आहेत जणू काही, परंतु ते त्याच्यामध्ये काही अशी प्रक्रिया घडवून आणण्याची, त्या डेड शब्द आहेत पण त्याच्यातून प्रक्रिया घडवून आणण्याची मेंदूमध्ये अशी काही एक यंत्रणा आहे. तर ते एका शब्दाचे 100 शब्द आणि 1000 शब्द निघतात. ते म्हणजे चिंतन विचार करण्याची जी आहे, तसं आता ह्या AI मध्ये ती डेड डेड यंत्रणा आहे. ती जणू काय ती त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, ती एनर्जी काम करते पण ती जिवंत नाही. ती ते काय आता कोडिंग डिकोडिंगचा काय तो मुद्दा आहे तो. पण आपण ही समजून घेऊया, आपला जो मुद्दा आहे ना, हा लाईव्ह मुद्दा आहे. हा आपल्याला जिवंत ही मुद्दा आहे, जिवंत माणसांचा मुद्दा आहे. जिवंत माणसंच सती समजू शकतात, सतीची प्रॅक्टिस करू शकतात, सतीविषयी बोलू शकतात. AI सतीविषयी बोलू शकत नाही. सती शब्द जरी त्यांनी वापरला तर सती ही सती शब्दात सती नाही ना. सती हे भान आहे. भान शब्दात भान नाही. भान ही जागृत प्रक्रिया आहे, वास्तवाचं भान आहे, जिवंतपणाचं भान आहे. जागृती ही जिवंत प्रक्रिया आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. बुद्ध म्हणून आपण आता, मी तर म्हणतो बुद्ध जिवंतच नाहीत. बुद्ध कुठे आहेत?
बुद्धांचं अस्तित्वच नाही. बुद्धांचं अस्तित्व म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये जाणवणारी सती जागृती भान. म्हणून बुद्धं शरणं गच्छामी ही लाईव्ह प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, आणि ती इथंच आहे. आत्ता या क्षणी आपल्याला जर जागृतीचा जागेवर बोध होत असेल, सतीचा जागेवर बोध होत असेल, तर जागेवर बुद्ध आहेत आणि जागेवर ते शरण आहे, बुद्धांग शरणं. आणि धम्म जे जाणवतात ते बुद्धांना जाणवतात, जागृतीला जाणवतात. म्हणून आपण सतीपठ्ठांमध्ये धम्मानुसतीपर्यंत जे जातो, ती जागृती जाते तिथपर्यंत, सती जाते, काया वेदना चित्त मनोधम्म. म्हणजे बुद्ध जातात जणू काही, ती जागृतीची प्रक्रिया तिथपर्यंत नेते. बुद्धांना धम्म दिसतात, त्याच्या आधारेच धम्म समजून घेणं शक्य आहे. म्हणून धम्मं शरणं गच्छामी. आणि हे काम एकमेकांच्या मदतीनं होऊ शकतं, कारण सगळी माणसंच आहेत. माणसालाच हे शक्य आहे. तिथे संघ निर्माण होतो. आता मला चालता चालता मला हेही सांगायची एक इच्छा झालेली आहे, की हा आपला आता एक सती साधकांचा संघच तयार होईल काही दिवसांनी, जागृत जागृतीचा अभ्यास करणाऱ्या लोकांचा. आणि हे काम आपलं विस्तारित झालं पाहिजे. आणि याचा इतरांना डेफिनेटली उपयोग होणार आहे, कारण हे आपण थेट बुद्धाच्या मूळ मूळ तत्वाशी आपण, किंवा मूळ मूळ शिकवणीशी, मूळ जे त्यातलं काय म्हणतो आपण, स्पिरिट हा शब्द योग्य नाही, पण मूळ जे आहे बुद्धांना जे काही सांगायचं आहे, हे ही पस्तिको या आणि पहा इथंच आत्ताच, सांदृष्टिक संदिठ्ठिको अकालिको. अकालिको म्हणजे मागची पुढची गोष्ट नाही, आत्ताचीच. संदिठ्ठिको अकालिको ही पस्तिको या आणि पहा. औपनायको म्हणजे पुढं नेणारा, पुढं म्हणजे पठाण, सती पठाण म्हणजे पुढं औपनायिको. पश्चतं पाहतात कोण, वेदितव्यो, जे जाणकार आहेत, जे जाणतात, ज्यांना ते जे ते अनुभव घेतात, असे लोक ते जाणतात. पश्चतं वेदितव्यो वियूही, ती वियूही म्हणजे जाणकार लोक. तर असं असं याचं स्वरूप आहे, हे आपण लक्षात घेऊ. हे थोडंसं लगेचच कळणं थोडं कठीण आहे, परंतु प्रॅक्टिस करता 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 आपल्यातला जिवंतपणा आपल्याला जाणवला पाहिजे. कारण जीवनाचा अर्थच जिवंतपणा आहे. ज्याच्यात जिवंतपणा नाही, तो अजागृत आहे, म्हणून मेल्यासारखाच आहे. असे ती अप्पमादो अमत पदं पमादो मच्छुनो पदंती, त्याचा अर्थ तो आहे की जो जागा नाही तो मेल्यासारखाच आहे, तो बाल आहे. तर हे बारकावे आपण लक्षात घेऊ हळूहळू. हो. आमची हा, बोला. मूळ मुद्दा हा आहे की आपण सतीमध्ये जीवन व्यतीत करणं हा सगळ्यात कारण सती जर असली तर तो आपल्यातला बाला तो बाहेर येणार नाही. बाल त्या बालाला दाबून ठेवणं हे आमच्याच हातात आहे. नाही, कारण बघा बालाला दाबून नाही ठेवू शकत तुम्ही. बालाचं रूपांतर होतं, कन्व्हर्जन, कन्वर्जन होतं. धर्मांतर परंतु होतं, बालाचं धर्मांतर होतं. तर माझा म्हणण्याचा मूळ मुद्दा असा होता हा, हा. की थोडस आपल्या जर फ्लॅशबॅक मध्ये जर गेलो, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, आपल्या स्वतःच्या जीवनात फ्लॅशबॅक मध्ये जर गेलो, तर आम्हाला सुद्धा असं आठवेल की किती पॉइंट आमचे असे आहेत, किती स्थान आमचे असे आहेत की जिथे ती आमची बालबुद्धीच होती. हो, बालावस्था आपल्यातच आहे. बरोबर आहे. बालावस्था ती आपल्यातच होती. बरोबर आहे. आता तो रस्ता दाखवणारा व्यक्ती किंवा तो प्रसंग किंवा आणखीन काही ज्याच्यामुळे आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु आता माझं स्वतःच सांगायचं सर, सुरुवात जर झाली माझी, तर माझी सुरुवात विपश्यनेतून झाली.
सुरुवात विपश्यनेतून झाली म्हणजे मी तो एक विषय धरून ठेवला. तोच एक विषय धरून ठेवला की मला मग फक्त जसं जसं त्यामध्ये गेलो की मला दुसरं काही सुचत नव्हतं. माझं काम झालं की मी ते प्रॅक्टिस आपली करत होतो. नंतर काही दिवसानंतर लक्षात आलं की ही फक्त मी माझं माझं बघतोय, माझं, परत याचा काही फायदा होत नाही. याचा कुठलाही फायदा झाला नाही. तो माझा मला सुद्धा झाला नाही, दुसऱ्याला सुद्धा झाला नाही. कारण मी जरी बसलो ते श्वास बघितला, मी माझं बघितलं, तर माझं मूळ दुखणं बरं होतच नव्हतं. नंतर परत रस्ता चुकला. परत मग ते बाहेर आलो. मग आता आताच्या भाषेत जर सांगायचं जर म्हटलं तर गाथा पठण. तर मी त्यावेळेस सुत्त पठण म्हणायचं. हाही रस्ता चुकला. काही वर्ष त्याच्यातही गेले. आता खरा जीवनाचा अर्थ येतो, कारण याला आणि ह्या खऱ्या जीवनाला शिक्षक आवश्यक असतो सर. तो रस्ता दाखवणारा तो आवश्यक असतो. आमचा बाल, त्याला आता तुमच्या भाषेत जर सांगायचं, कन्वर्ट करण्यामध्ये ही खूप कन्वर्जन. जरुरी आहे. कन्वर्ट करण्यासाठी खूप जरुरी आहे. कारण माणूस हा दुसऱ्याचं पाहूनच शिकतो. बरेच गोष्टी असतात का हा, तो तिथं शिकतो. थोडस आम्हाला म्हणजे करेक्शन, थोडस करेक्शन करतो मी, थोडस करेक्शन करतो. रस्ता दाखवणारा किती कुणी असला, निमित्त असतं ते निमित्त. परंतु पुढे नेणारी आपली जागृती असते. ओपन आयको बरोबर. जी आहे, पुढे नेणारी जी आहे ना, आपली प्रॅक्टिस असते. आपला जो जागृतीचा प्रकाश तो आतमध्ये पडतो. म्हणून आपण आतून सुरुवात करतो. मी जे म्हणतो ना, पोटात उतरा आधी, म्हणजे पोटात शब्दशः नाही घ्यायचा तो अर्थ, पण आत उतरा, आतून सुरुवात करा. तर आतला जो प्रकाश आहे तो सगळ्या आपल्या जाणीवेत पडणारा प्रकाश आहे, कॉन्शियसनेसमध्ये. आणि तो आपल्याला हळूहळू कायेतून जाणीवा, जाणीवेतून चित्त, चित्तातून मनोधम्म, इंद्रिय आणि सगळं जीवन, ह्याच्यात ती गोष्ट पठ्ठान करते, प्रस्थान करते. म्हणून औपनायिक होतं, पुढे जातं. बरोबर. म्हणून जागृती हा, म्हणून अत्तादीप भव, परत तिथे बुद्धांनी जे सांगितलं अत्तादीप भव, ते किंवा बाबासाहेबांनी सांगितलं की ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या स्वतःच्या शिरावर घेतली पाहिजे, म्हणजे स्वावलंबन. तेही स्वावलंबन, बुद्धांचा अत्तदीप भव, तेही स्वावलंबनच आहे. आणि आपण सुद्धा स निमित्तानं काही गोष्टी आपल्याला माहिती होतात एखाद्यामुळं, ती गोष्ट ठीक आहे. परंतु ती सतत आपल्याबरोबर नाही असू शकत. आपल्याबरोबर जे असतं ते आपण स्वतः. आणि आपण आपल्या स्वतःबरोबर जेव्हा जर असू, तर ते काम करते ती जागृती, सती, जिवंतपणाचं भान, असं पण म्हणू शकतो आपण. सती म्हणजे काय? जिवंतपणाचं भान. तर काय काय जिवंत आहे? काया जिवंत आहे, आपल्यातल्या जाणीवा जिवंत आहेत, सुखदुःख जिवंत अनुभव आहे, न्यूट्रल जरी असलं तरी जिवंत अनुभव आहे. आपलं चित्त जे आहे, पाहिजे नकोचा जो संघर्ष आहे, जिवंत अनुभव आहे. लोभ द्वेष जिवंत अनुभव आहे. विचार प्रक्रिया जिवंत प्रक्रिया आहे, जिवंत अनुभव आहे. डोळ्यांना दिसतंय, जिवंत डोळ्यांना दिसतंय. कानांना ऐकू येतं, जिवंत कानांना ऐकू येतं. गंध, चव, स्पर्श, जिवंतपणाशी संबंधित सतीचा विषय आहे. म्हणून सती हा वर्तमानाचा विषय आहे, आत्ताचा विषय आहे, या क्षणातला विषय आहे. आणि या क्षण या क्षणाबद्दल, हा क्षण म्हणता म्हणता हा क्षण भूतकाळात जमा होतो. बरोबर जसं सर. जसं घड्याळाचा काटा टक 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 पुढं पुढं चाललेला आहे तो, त्याचा क्षण क्षण पुढे पुढे चाललेला आहे. ओपन ऐकू त्याच्यासाठी स्रोतापन्न शब्द सुद्धा ते दाखवतो. स्रोत म्हणजे प्रवाह आहे, प्रवाह म्हणजे गती आहे, जीवन सुद्धा गती आहे, आणि गतीची सती आहे. हे स्वरूप आपल्याला नीट लक्षात घ्यावं लागतं प्रॅक्टिस करताना. मग आपण कुठं अडकून नाही पडत. त्यामुळे सती म्हणजे काहीतरी विशिष्ट करायचंय असं नाही. सती म्हणजे जे प्रवाहात घडतंय ते पाहायचे, अनुभवायचे. आणि प्रवाह म्हणजे जीवन आहे, जिवंत प्रवाह आहे. तो स्रोत आहे, त्याच्यात उतरायचे म्हणून स्रोतापन्न. आणि जो मी मध्ये अडकतो तो स्रोतामध्ये उतरू शकत नाही, कारण तो किनाऱ्यावरच उभा राहिलाय किंवा कशाला तरी धरून बसलाय. तो प्रवाहात उतरू शकत नाही.
म्हणून तो श्रोतापन्न होऊ शकत नाही. सत्कार दृष्टीवाला किंवा कर्मकांडात अडकलेला किंवा डाऊटमध्ये विचिकित्सेत अडकलेला, कामचंदाच्या बंधनात अडकलेला, द्वेषाच्या बंधनात अडकलेला, रूपराग म्हणजे ही काया म्हणजे मी आहे याच्यात अडकलेला, काय म्हणतात हे फॉर्म आकारधारी म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये अडकणं. आपल्या पर्सनॅलिटीमध्ये अडकणं, मी असा आहे, मी एवढा शिकलेला आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि मी असा गोरा गोमटा आहे, नाकेला आहे, डोळ्याला आहे, असं आहे, तसं. ही जी पर्सनॅलिटी आहे, रूप राग त्याला म्हटलेलं आहे. पाचवं सहावं जे बंधन आहे रूपराग. एक तर त्या रूपात अडकतो, नाही तर मग अरूपात अडकतो. त्याच्या पाठीमागचं जे काही आहे, त्या कल्पनेच्या जगात अडकतो. बरोबर. मग मानात अडकतो, मग उद्धटपणात अडकतो आणि शेवटी तो अविद्येत अडकतो. आणि तो अज्ञानाचा अंधकार हाच सगळ्यात मोठा डेंजर प्रकार आहे. आणि त्या अज्ञानातून बाहेर यायचं असेल तर त्या अज्ञानात प्रकाश पडला पाहिजे, म्हणजे त्याचं अज्ञान. ज्ञानात रूपांतर होतं. ती सती करते, ती जागृती करते. असा हा विषय आहे. जीवनातला कुठलाही प्रसंग जर आला तर त्याच्याकडे सतीने पाहणं एक जरुरी आहे. सतीला तो दिसतो, त्याला सती म्हणून सतीचा प्रकाश, ते स्विच स्विच नेहमी ऑन ठेवायचं. हे बरोबर. बटन नेहमी, सतीचं बटन जेवढं ऑन राहील तेवढा प्रकाश राहील. प्रकाशात जे जे आहे ते सगळं दिसेल. जीवन मग काय असो, वेदना असो, चित्त असो, मनोधम्म असो, इंद्रिय असो, विषय असो, सगळं जग असो, इंटेलिजन्स असो नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतो, बुद्धिमत्ता असो, ओरिजिनल बुद्धिमत्ता असो नाहीतर कृत्रिम बुद्धिमत्ता असो, ते सगळं सतीच्या प्रकाशामध्ये, जागृतीच्या प्रकाशामध्ये दिसू शकतं. एवढा मोठा हा विषय आहे. बरोबर.